मी शब्दाचा पक्का, एखाद्याचा काटा काढायचा ठरवला तर काढतोच. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा. एखाद्याला पाडायचं तर पाडतोच, असाही कारखान्याच्या सभेत सज्जड दम. महाराष्ट्र हितासाठी सोबत येणाऱ्यांसोबत आम्ही राहू. स्वच्छ दिलानं एकत्र येण्याचा विचार आम्ही करतोय. मनसे सोबतच्या युतीवर आदित्य ठाकरेंचं मोठं विधान. भारत सरकार जगाला सांगणार ऑपरेशन सिंदूरचं सत्य. सर्वपक्षीय 5 ते 6 खासदार देणार यशाची माहिती. अमेरिका, ब्रिटन, आफ्रिकेतल्या अनेक देशांना देणार भेटी. भारताच्या ब्रह्मोसच्या ताकदीपुढे पाकिस्ताननं गुडघे टेकले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं भुजमध्ये वक्तव्य. अंधाऱ्या रात्री पाकिस्तानला उजेड दाखवल्याचे गौरवोद्गार. 2 दिवसात पाकिस्तानच्या 6 दहशतवाद्यांचा खात्मा. काश्मीर पोलीस आणि लष्कराची पत्रकार परिषदेत माहिती. काश्मीरमधील दहशतवादाची इकोसिस्टीम संपवून टाकण्याचा निर्धार. गोध्रा कांडात मोदींना अटक करू नये अशी शरद पवारांची भूमिका होती. नरकातला स्वर्ग पुस्तकात संजय राऊतांचा गौप्यस्फोट. अमित शहांच्या जामिनासाठी प्रयत्न केल्याचाही केला दावा. पुस्तकात लिहिलेलं 100% सत्य. आणखी काही गोष्टी लिहिल्या असत्या तर हाहाकार माजला असता, पण मी मर्यादा पाळल्या. नरकातला स्वर्ग पुस्तकातल्या दाव्यांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. संजय राऊतांचं पुस्तक हे सिनेमाची स्क्रिप्ट वाटते. शिवसेना नेते संजय शिरसाट यांचा टोला. नरकातला स्वर्गाऐवजी नरकातला राऊत नाव ठेवा. बावनकुळेंचं वक्तव्य. गिरीश महाजन आणि मुनगंटीवारांनीही उडवली खिल्ली. आणि वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्मा, शरद पवार, अजित वाडेकर यांच्या स्टँडचं उद्घाटन. एमसीएचे माजी अध्यक्ष अमोल काळेंच्या स्मरणार्थ ऑफिस लाऊंजही. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते झालं उद्घाटन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.